त्यांचा आवाज सुभाजी धुमाळ सर फर्स्ट इनिंग मध्ये तुमच्या समवेत असतील. धन्यवाद. धन्यवाद भाग्यजी म्हात्रे यांचा स्वीट व्हॉइस आपण मागील सामन्यातील सेकंड इनिंग मध्ये ऐकत होतो. तर बोलूया आपण आणखीन एक नव्या सामन्याकडे. आवाज स्पोर्ट्स भिनार या संघाने आज पहिल्या सामन्यामध्ये उद्घाटन सामन्यामध्ये विजयाची बोहणी केली होती. विकी स्पोर्ट्स चाविंद्र संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टेमघरपाडा विपक्ष जयब्रह्मदेव भाटाले या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, मात्र सेफ लँडिंग होते चेंडूची. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत फलंदाज धावा पूर्ण करतायत. प्रणय भोईर आणि कपिल घाटाल ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. नाणेफेक गमावल्यानंतर ही जोडी आपण पाहतोय. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हातोलतो गोलंदाज विजय. विजय कामापूरकर फ्रंटलाईन गोलंदाज. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय कटचा फटका आणि चेंडू निघून जातोय या पॉइंट रिजन मधून सीमा अपार चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धाव प्लेकडे 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय या दोन चेंडूमध्ये 6 धावा कुठून काढल्यात फलंदाज प्रणय भोईर याने. बिनार संघामध्ये आमचे ऑफिशियल पंच दिनेश भोईर सरांचे सुपुत्र रोहन भोईर हे देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र कोल्हा टप्प्याचा चेंडू अगदी कोतून काढले. चेंडूला क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या 7. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष पॉवर स्पोर्ट्स सेलार या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना दुसऱ्या फिटिंग मधील आणखीन एक सामना पाहायला मिळेल टेमघरपाडा विपक्ष भाटाले या दोन संघामध्ये. तर भाटाले संघाने या मैदान सोडायचं नाही. भाटाले संघाने कुठेही जायचं नाही. सन्मान्य सुरेश गुळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन साहेबांना या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. इथे समोर खेळले आहे आणि चेंडू निघून जातोय या मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ रिझन मधून हा नेत्रदीपक झन्नाटदार चौकार. एनिफिल्डच्या वरून आपण फटका पाहतोय फलंदाज कपिल घाटालच्या बॅट मधून. आणि पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष पॉवर स्पोर्ट्स सेलार या दोन संघामध्ये. मागील सामन्यामध्ये आपण जयब्रह्मदेव भाटाले संघ जय संपादन करताना पाहिला होता. शिल्के ब्रदर्स पोगो संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलं होतं. आज पहिल्या सामन्यात विकी स्पोर्ट्स चाविंद्र संघाला पराभवाची धूल चढली होती आवाज स्पोर्ट्स भिनार या संघाने. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल टेमघरपाडा विरुद्ध जयब्रह्मदेव भाटाले या दोन संघामध्ये. पॉलप्याच्या षटकाची समावेश झालेल्या पॉलप्याच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात म्हणता येईल. कारण जमेची बाजू आहे प्लस पॉईंट आवाज स्पोर्ट्स भिनार संघाच्या बाजूने की कुठल्या प्रकारचा गडी गमावलेला नाही. आता मात्र दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी केली जाईल आणि फार इन करून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. मिस्ट्री बॉलर आकाश वारगडे. गोलंदाजी ट्रॅकवर
आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकी गोलंदाज वेगवेगळे चेंडू हाताळण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे. यावेळी मात्र हॅफ अँड टफ चान्स होती. एक नक्कीच आपण पाहतोय थोडासा निराश आणि गोलंदाज देखील निराश. एक रन फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 13 धावा. आकाश वारगडेला पाहिल्यानंतर भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्ती ची आठवण ताजी होते. ज्या प्रकारे वरुण चक्रवर्ती हा मिस्ट्री गोलंदाज आहे त्याप्रमाणे आकाश वारगडे देखील मिस्ट्री गोलंदाज आहे. आणि पहिल्याच चेंडूवर जवळजवळ विट केलं होतं. विकेट प्राप्त केली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी मात्र भुलभुलैया आणि आकाश वारगडेच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. अनेक गोलंदाजांना नक्कीच अनेक फलंदाजांना या गोलंदाजाने या आपल्या चेंडूवर अक्षरशः नाचवलेलं आहे. इथे समोर केलेला लॉफ्टेड फटका सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. विकेटचं खुराक प्राप्त करताना मिस्ट्री गोलंदाज आकाश वारगडे. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना पहिला फलंदाज प्रणव भोईर हा बाद झालेला आणि त्यानंतर नवीन फलंदाज आता मात्र प्रणय भोईर खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. पहिलं विकेट प्राप्त केलेले आकाश वारगडे याने. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 13 धावा. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. या नाणेफेक गमवल्यानंतर आवाज स्पोर्ट्स भिनार संघ प्रथम बॅटिंग करताना आकाश वारगडे फॉरेन कडून. इथे मात्र शपोलून केल्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 13 धावा. आपण सामना पाहतोय शेलार विरुद्ध भिनार या दोन संघामध्ये. इथे मात्र करार ऑनड्रायचा फटका. लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्येमध्ये 1 नेबर. धावसंख्या 14 धावा. पॉवर स्पोर्ट्स सेला संघाचे सर्व संदीपजी घरत देखील ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि खास करून शेलार संघासाठी ऑल द बेस्ट आलेला आणि ऑल इज वेल सध्या पाहायला देखील मिळते. हरीश जोशी टेमघर पाड्याहून आणि कुमार गुंड या ठिकाणी ह्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. वेलकम तुमचं सहर्ष स्वागत. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आवाज स्पोर्ट्स भिनार संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा. 7ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. आकाश वारगडे षटक कम खर्चिलावर फुल चर्चेला असं राहिलेलं कारण या षटकामध्ये आकाश वारगडे याने फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत. अनेक महत्वाचं विकेट प्राप्त केलेलं आहे. दोन षटके समाप्त झाले. पहिलं षटक विजय कामापूरकर यांनी हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये त्याने 12 धाव खर्च केल्या होत्या. मागडा ठरला होता मात्र वापसी करताना आपण बघतोय आकाश वारगडे चांगली कंट्रोलला गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहे. तिसरं षटक आता मात्र पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाकडून घेऊन येतो गोलंदाज भावेश पाटील. आकाश वारगडे आपण पाहतोय या 30 सर्कलमध्ये या मिड ऑफ रिजनला क्षेत्ररक्षण करताना तर कॉकन रिजन मध्ये वंडर बॉय सेलार आपण पाहतोय या सचिन भोईर. इथे ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. या चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग रिजन मधून सीमा पार. नेत्री दीपक चौकार.
चौकारीने संघाची धावसंख्या 18 धावा. यावेळेला मात्र चेंडूला उंचावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सेफ हँड, सुरक्षित हातांची जोली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने. प्रणय भोईर याची गेली मात्र इथे संपुष्टात येते. न्यू बॅटर सुनील भोईर आता मात्र मैदानामध्ये येतोय. लिटिल मास्टर एका बाजूला, लिटिल मास्टर सुनील भोईर, तर ऑपोजिट संघामध्ये आपण बघतोय अनेक लिटिल मास्टर वंडर बॉय सेलर सचिन भोईर. सुनील भोईर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. भावेश पाटील गोलंदाजी मार्कवर व्यापीडाच्या टोकाकडून वळताना तर सामना करेल फलंदाज सुनील भोईर. विखुरलेली शतकक्षण आपण पाहतोय. 2 शतके 20 सेफ मध्ये आहेत. एस्ट्राच्या मागे थर्ड मॅन फाईन लेग पाहायला मिळतोय. इथे मात्र कव्हर रिझन मध्ये कवड्राचा फटका प्रोटेक्शन आहे. कव्हर रिझनला ललितच्या रूपाने पाहायला मिळतोय. एका धावेने आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज सुनील भोईर आणि एका धावेने संघाची धावसंख्या 19 धावा. भावेश पाटील एक उंचपुरा गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज कपिल घाटाल, जो वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. इथे समोर केलेलं आहे. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 20 धावा टू नॉट. चेक. सन्माननीय कपिलजी भोईर साहेब शेलारवरून या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. या वेलकम दादा, तुमची जागा आमच्या या मंचावरती आहे. मंचावरती येऊन तुम्ही आसन व्हा. इथे मात्र पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये शिवाजी मडवी सर पाहायला मिळत आहेत. कपिलजी पाटील साहेबांना आपण विनंती करूयात की या मंचावरती आसन तुम्ही ग्रहण करा. तुमचं सहर्ष स्वागत आहे. पंच आपला निर्णय बदलतात. वाईटचा इशारा मात्र आता पंचाकडून केला जातोय. अव्वांतर रूपाने ही धाव आणि अव्वांतर धावणे संघाची धावसंख्या 21 वर पोहोचते. 21. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. भावेश पाटील टर्न फ्रॉम व्हीआयपी डाईज फेसिंग हिम सुनील भोईर. लॉर्डफुल टच चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे. दुरून क्षेत्ररक्षक सचिन भोईर चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र झेल अवघड होता. प्रयत्नांची पराकाष्ठा त्याने केली होती. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 23 धावा 23. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय आवाज स्पोर्ट्स भिनार विरुद्ध पॉवर स्पोर्ट्स सेलार या 2 संघामध्ये. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक आपण पाहतोय या 3 आणि तिसरं षटक देखील मार्गस्थ आहे. भावेश पाटील सामोरे झाले फलंदाज सुनील भोईर. एक सिंगल फलंदाज पूर्ण करतात. सिंगल षटकाची समाप्त झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती संघाची धावसंख्या स्कोरवर 25 धावा.
शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची या जबाबदारी या सुपूर्द केले गेलेली आहे गोलंदाज ललित गुंदोलकर याच्या खांद्यावर. ललित गुंदोलकर हे काय चर्चेत असलेलं नाव आहे. फार एंड करून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ललित सज्ज होतोय. तर सामोर जाईल फलंदाज सुनील. 24 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. फोल केलेल्या चेंडूला मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. धाव संख्या 25 धावा 25. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. ललित गुंदोलकर शेवटचं षटक करण्यासाठी आलेलं आहे. यावेळी सामोरं जाईल फलंदाज कपिल घाटाल, जो व्यक्ती एका चौकाराच्या मध्ये त्याने 7 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र करार कवडराचा फटका एक्स्ट्रा कोरिजन मध्ये चेंडू जातोय. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतो. मात्र 2 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावीने 27 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्याची मुभा आतापर्यंत शेलारच्या गोलंदाजांनी या भिनारच्या फलंदाजांना दिलेला नाही. स्वतंत्र दिलेलं नाही. अगदी डोके वर काढू दिलेलं नाही. मोठ्या बॅकलिपचा वापरच करू दिलेला नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हलवर चेंडू हाताळला होता मात्र दिशामध्ये भरकटतोय गोलंदाज ललित. आणि हा चेंडू मात्र ललित याला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. आणि दिशेवर नियंत्रण असणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही वेगामध्ये परिवर्तन करता इथे दिशेमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. ललित पुन्हा एकदा दूरवरच्या टोकाकडून सामोरे जाईल फलंदाज कपिल. इथे फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बनतोय प्रेषक आणि चेंडू निघून जातोय लॉंग ऑनवरून सीमा पार. टोलेजंग षटकार. घाटालच्या या षटकाराने फायदा मिळतोय या ऑल स्पोर्ट्सचा भिनार संघाला. घाटाल आहे तो घाटा नाही. संघाची धावसंख्या 6 ने मुसंड मारते धावफलकावर 34 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. या शेवटच्या षटकामधील पुढील चेंडू विखुरली क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक 20 सेफ मध्ये थर्डमॅन फायनल एक पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा हलू चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता मात्र इथे या दिशेवर पुन्हा एकदा नियंत्रण ठेवता आले नाही गोलंदाज ललित गुंदोलकर याला. हे या घटना पुन्हा एकदा पाहायला मिळते. या अगोदरच हाच प्रयत्न ललित करून केला गेला होता. धावसंख्येमध्ये 1 ने भर. 35 धावा 35. इथे समोर केलेलं आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटर मध्ये. सदोतीस धावा 37. शेलार विरुद्ध भिनार ही लढत आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आजपासून सुरू झालेला आहे. आई वजश्री स्पोर्ट्सचा निंबवली आयोजित आई वजश्री चषक 2024 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धेची तयारी या अगदी 1 महिन्यापासून सुरू होती. चांगलं आयोजन नियोजन आणि संयोजन पाहायला मिळत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार.
धावसंख्या 41-41. चांगली धावसंख्या आता मात्र आवाज भिनार संघाची पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये आकाश वारघडे यांनी नक्कीच आपल्या संघाला वापसी करून दिली होती आणि इथे मात्र चांगल्या स्थितीमध्ये आता भिनार संघ. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल करताना आपण पाहतोय फलंदाज चेंडूला फेकून दिलेले सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या डिसिप्लिननुसार आपण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी करत असतो. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपण विनंती करूयात. टेमघरपाडा आणि भाटाला टीमचे कॅप्टन आहेत भावेश या ठिकाणी उपस्थित. सो विनंती करेन टीम टेमघरपाडा येस कॅप्टन आहेत. विनंती करूया मंचावरून आपण मंचावरती असलेले आपले पाहुणे सन्माननीय सुरेशजी गुळवी आणि कुमार गुळवी या दोन मान्यवरांना आपण विनंती करूयात. कुमार गुण यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ असते खरं तर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चर्चेत राहिलेलं नाव कुमार गुण. अनेक वेळा तुम्ही शहरी विभागामध्ये त्यांना बघितलं असेल आणि त्याच्यासमोर सुरेशजी गुळवी साहेब यांना आपण विनंती करूयात की या टॉससाठी टेमघरपाडा आणि ब्राह्मणदेव भाटाले या दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीने आपण टॉस करतो. स्मिथ एंटरप्राइजेस एका बाजूला दुसऱ्या बाजूला आई वजीश्वरी स्पोर्ट्स. सो कॉल देतील टीम टेमघरपाडाचे कॅप्टन. स्मिथ एंटरप्राइजेस असा कॉल त्यांचा आहे परंतु कॉल त्यांच्या अपोजिट लागलाय. मी मान्यवरांना विनंती करतो की तुम्ही आसनाची शोभा वाढवायची. दोन्ही टीमच्या कॅप्टनला खरं तर शुभेच्छा देऊन आपले प्रमुख मान्यवर आता व्यासपीठावरती जॉईंट होतात. खरं तर टॉस आपण जिंकताना बघत आहोत तो म्हणजेच ब्राह्मणदेव भाटाले टीमचा कॅप्टन आहे. कॉल अपोनंट टीमचा होता. टॉस जिंकलाय. काय डिसिजन घेशील? क्षेत्ररक्षण. ॲज अ बॅट्समन तुला नेहमी मैदानाच्या आतमध्ये आम्ही मोठ्या स्ट्रोकसाठी खेळताना बघितलंय. GCA बेल्टमध्ये एक ताकदवर संघ म्हणजे नेहमी आम्ही त्या गोष्टीची चर्चा करत असतो की ब्राह्मणदेव भाटाले ॲज अ बॉलर ॲज अ बॅट्समन आणि ॲज अ फिल्डिंग या तिन्ही सेट पोझिशनमध्ये तुम्ही नेहमी असतात. आता फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. पहिल्या मॅचमध्ये ओव्हरऑल तुमचा खेळ चांगला राहिला. शेळके ब्रदर्स पोगाव सारख्या दिग्गज संघाला तुम्ही परास्त केलं. मग आता फिल्डिंग करत असताना समोर टीम टेमघरपाडा आहे. याच्या अगोदर किंवा मागच्या हंगामामध्ये कधी ह्या टीम सोबत तुमची फाईट झाली का? हो झाले. काय रिझल्ट किती मॅचेस झालेत आणि त्याच्यातला रिझल्ट काही आठवतंय? एकच झाले वाटतं आम्ही जिंकलो. म्हणजे यावेळेला तेही प्रयत्न करतील की तुम्ही त्यांना परास्त केले. तेही विचार करतील की आता या स्पर्धेमध्ये समोर असलेली टीम ब्राह्मणदेव भाटाले हिला आपण परास्त करू. काय रणनीती आहे? किती धाव संख्येपर्यंत रोकाल? कमीत कमी रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू कारण की टेमघरपाडा संघ चांगलाच आहे. या स्पर्धेबद्दल तू भरपूर काही सांगू शकशील कारण मैदानी चांगले व्यासपीठी चांगली आहे. समसरणाऱ्या ट्रॉफ्याही चांगल्या आहेत. पुन्हा एकदा प्रश्न विचारेन की काय वाटतं या स्पर्धेबद्दल? कशी ही स्पर्धा? आयोजन करायसाठी पूर्ण संघावी मेहनत घेतली तर सक्सेस होते नाही तर नाही. चांगलं ओपिनियन आपण ऐकलं. टीम टेमघरपाडाचा कॅप्टन आपल्या समोर येतात. टॉस गमावला गेला करावी लागेल बॅटिंग. समोरच्या टीमची बॉलिंगही चांगली आहे. तुम्ही एकामेकाच्या विरोधात गतवर्षी आलात. त्यांनी तुम्हाला पराभवाचा धक्का दिले. या मॅच मध्ये तुम्ही त्यांना पराभवाचा धक्का द्याल का? नक्कीच प्रयत्न करू. प्रयत्न तर तुमचे चांगले राहतील ही आमच्याकडनंही शुभेच्छा. बॅटिंग करायची काय माइंडमध्ये आकडा सेट आहे कारण सामनाही सुरू होईल? 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. येस थँक्यू. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे ओपिनियन आपण सुंदर ऐकलंय. ब्राह्मणदेव भाटाले टीमचा कॅप्टन टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा. नेक्स्ट मॅचमध्ये बॅटिंग करताना तुम्हाला टेमघरपाडा टीम पाहायला मिळेल. येस जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. ओ टू कॉम्बॉक्स.
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये आई वजीरश्री चषक 2024. सध्या तरी तुम्ही दिवस पहिला बघत आहात. जशी पारिजाताची फुले सकाळी आपण देवापुढे टाकण्यासाठी आणतो, ठेवण्यासाठी आणतो, त्यावेळेला त्या फुलांचा जसा सुगंध असतो ना, तसा या स्पर्धेचा सुगंध आहे. आणि या स्पर्धेचा असा सुगंध मित्रांनो घेत राहा. पहिलाच बॉल 48 धावसंख्येची चेस बॉलमध्ये फिल्डर ॲट डाऊन दी बॉल. 48 बनवायचं आहेत आणि त्या बनवत असताना संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीपासून पॉवर शेला टीमला लागतोय झटका. पहिला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले जरूर तुम्ही पाहिला, कारण 48 धावा बनवायच्या आहेत. त्या बनवण्यामागे खरं तर आपल्या समोर असलेला ज्यांची गोलंदाजी ताकद आहे आणि तीच ताकद सध्या तरी पहिल्याच बॉलवरती दाखवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जतीन. पहिलाच बॉल यॉर्कर लाईन खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरला फलंदाज आणि कॅच लॉंगॉनला पकडत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे फिल्डर सचिन भोईर बाद झालेत. सुरुवात चांगली व्हायला हवी, कारण या स्पर्धेची सुरुवात खूप चांगली झाली. पहिली मॅच बघितली 43, तेही चेस झाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये 35 धावा ब्राह्मणदेव भाटाळे या टीमने खरं तर चेस केला आणि तिसऱ्या मॅचमध्ये तुम्ही 48 धावसंख्येचं टार्गेट बघत आहात. म्हणजेच पहिल्या 2 मॅचेस पासून या मॅचमध्ये टार्गेट जास्त आहे, आशा अपेक्षाही जास्त आहेत, आशंकाही जास्त आहेत. परंतु ज्या अनुमानाने सुरुवात जास्तीची व्हायला हवी ना, चांगली व्हायला हवी ना, ती सुरुवात आता चांगली झाली नाही पॉवर शेलारची. कारण पॉवर पॅक बॉलिंग सुरुवातीपासून सुरू केली आहे. नवीन फलंदाज ललितसाठी हा बॉल उचलला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल होईल का? विकेट किपर थांबले, बॉलर थांबले आणि घडलं काय? तुमच्यामध्ये ना कॅपिटल सी क्रिकेट मधला म्हणजेच कन्व्हर्शन हे महत्वाचं असतं. दोन्ही खरं तर खेळाडूमध्ये कन्व्हर्शन झालं नाही. ॲज अ विकेट किपर जेव्हा आपण विकेट किपिंग करत असतो ना, तेव्हा बॉलची पोझिशन कुठे, म्हणजे एक्झॅक्टली बॉल पडेल कुठे, बॉलरलाही तेच मनामध्ये ठेवावं लागतं की बॉल हवेमध्ये. मग त्या बॉलला पकडण्यासाठी तुमच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कन्व्हर्शन पाहिजे. कन्व्हर्शन नव्हतं, संवाद नव्हतं आणि इथनं विकेट बचावला जातोय. म्हणजेच एका अशा बॉलची नक्कीच प्रवृत्ती पुन्हा एकदा करावी लागेल जिथे हा फलंदाज ट्रॅपमध्ये अडकेल. परंतु विकेट आता सारली गेली आहे. ललित होता आणि तो बचावला सुद्धा गेला. राऊंड द विकेटने बॉडी पासून दूर ठेवला होता, परंतु कलात्मकतेचा वापर बॉटम हँड सुंदर पाहायला मिळाला. डीप कव्हर्सला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. क्लासिकल फटका. खेळपट्टी जर आपण बघितली तर लेदर खेळपट्टी, तिच्यावरती टेनिस बॉल म्हटला गेला तर कोणताही बॉल असो, कोणत्याही कंपनीचा असो, पडल्यानंतर एक्स्ट्रा टॉस होतोच. टॉस झाला चेंडू, परंतु त्याला खरं तर अप्पर कटच्या साहाय्याने फटका सुंदररित्या सजवला गेला, जिथे चौकार मिळालाय फलंदाज ललितला. वो राऊंड द विकेट. आता खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. ऑफ स्टंपचा हलकासा वायर चेंडू. यावेळेला ताकद होती, परंतु बॉल सर्कल त्या ठिकाणी पार करू शकला नाही, कारण फिल्डर त्या डिपार्टमेंटमध्ये सज्ज होता. डीपमध्ये कव्हरला फिल्डर नाही आहेत, परंतु पॉवर प्लेचं षटक सुरू असल्या कारणाने डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑन मिड विकेट. परंतु हा बॉल शॉर्टमध्ये कव्हर्सला बॉलची फिल्डिंग झाली आणि त्या अनुमानाने सिंगलने स्ट्राईक रोटेट. धावसंख्या 5. 48 चेस या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते पॉवर शेलार. हाही खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल. चुका करायच्या नाहीयेत आपल्याकडनं. खरं तर अशा अपेक्षा ठेवून आपल्या टीमनं आपल्याला पॉवर प्लेचं षटक आपल्या हातामध्ये दिलंय. मग त्या षटकामध्ये आपल्याला जी कामगिरी करायची ती आपल्या टीमसाठी उपयुक्त राहील, तेच मनामध्ये बाळगून खूप चांगल्यारित्या हा बॉल पिच केला गेला आणि इथनं बीट केलं बॅट्समनला. यावेळेला ही लेंथ पुढे होती. ऑन साईडला बॉल चालला डीपमध्ये मिड विकेट. पुढे सरकला. स्क्वेअर लेगचा प्रवास त्याने केलाय. दरम्यान पाहायला मिळेल इथनं सिंगल. आता टीमचा कॅप्टन ना याच गोष्टीचा विचार करत असेल की आता पहिलं षटकही संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा 6, या मॅचमध्ये 48 धावा बनवायच्या होत्या. आता 42 धावा 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. सुरुवातीचं षटक चांगलं राहिलंय आणि आता बेनिफिट काय असेल तर सीमेचं रक्षण करत असताना 5 फिल्डर तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. ती गोष्ट इम्पॉर्टन्सी आता माइंडमध्ये ठेवावी लागेल, कारण डीपमध्ये 5 फिल्डर असतात. ज्या बॉलरला आपण मैदानाच्या आतमध्ये प्रमोट करत असतो त्या बॉलरला स्वतःची ॲबिलिटी माहीत असते, त्या बॉलरला स्वतःची कॅपॅसिटी माहीत असते की आपण कुठे चांगले चेंडू पिच करू शकतो. त्याच्यामुळे आता बॉलर ठरवेल की विकेट किपर ठरवेल
फिल्डिंग पोझिशन कुठे लावावी, कोणत्या फिल्डरला कुठे सेट करावं, हे आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला फिल्डिंग करत असताना टीम आवाज स्पोर्ट्स बिनार पाहायला मिळेल. पहिली मॅच खूप सुंदररित्या जिंकली. पहिल्या मॅचमध्ये टार्गेट जर आपण पाहिलं गेलं तर चांगलं ठेवलं होतं. 43 धावसंख्येचे ते असलेलं टार्गेट कंप्लीट केलं गेलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये तो सामना फिनिश झाला. परंतु बॅटिंग करत असताना ज्या 48 धावा त्याने बनवल्या गेलात ना, आता त्या धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत आणि पहिलं षटक हे खूप उपयुक्त राहिलं, ते म्हणजेच गोलंदाज जतीनचं षटक संपलाय. क्षेत्ररक्षणाचं झालं खुळलं. डीपमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट आता जातोय. लॉंग ऑन ही आपल्या जागेवरती सेट होतोय. त्या अनुमानाने डीपमध्ये लॉंग ऑफ आता प्रॉपरली त्या ठिकाणी केला जातोय आणि जिथे एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरची गॅप आहे ती आता भरण्यासाठी इनफिल्ड मधला फिल्डर थोडासा क्लोज येतोय आणि एक फिल्डर जातोय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरला. हे क्षेत्ररक्षणाचं झालं. सर्कलची जी लाईन आहे तिच्या ॲक्युरेटली बाजूला थर्ड मॅन फाईल लेग विकेट किपर फिल्डिंग सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड ओव्हरमध्ये आलाय गोलंदाज प्रणव भोईरचा बॉल मागे चाललाय. थर्ड मॅन अडवलं बॉल. डायरेक्ट हिटचा ही प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. खरं तर सध्या तरी डायरेक्ट हिट ही चर्चेमध्ये राहिला. तुम्ही पाहिला असेल करण मोरे धडाकेबाज चषकामध्ये त्याचा डिरेक्ट हिट आणि तो खऱ्या अर्थाने खेळाडू हायलाइट सुद्धा झाला. इथे जरूर थर्ड मॅन ऍक्शन मध्ये होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिस झाला. बॉलवरती मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 7 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 48 धावा डिफेंड करायचे आहेत. विकेट किपरच्या माइंडमध्ये खरं तर भरपूर सारे प्रश्न आहेत की कशा प्रकारे आता हे षटक जाईल. बहुत यार उचलला गेला बॉल हवेमध्ये आहे. मिसटायमिंग विकेट मिळू शकते. सर्कलच्या आतमध्ये घेतली गेलेली कॅच शॉट एक्स्ट्रा कव्हरने मिळते सफलता. ती म्हणजेच गोलंदाज प्रणवला लागणारा झटका दुसरा. चा 48 पाठला करायचा आहे. हर्षलचं कॉन्सन्ट्रेशन आपण पाहिलं खूप सुंदररित्या. डोक्यावरती कॅप असल्या कारणाने खरं तर त्याने वरती बघितलं आणि ही कॅच त्याला पकडायचीच होती. कारण विकेट किपरचा खरं तर कॉल होता, प्युअरली कॉल होता की ही कॅच हातामध्ये यायला हवी. संधी सोडली नाही आणि इथनं 2 विकेट मैदानाच्या बाहेर. ललित मैदानाच्या बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये मयुरेश भोईर. 48 बनवायचे आहेत. 7 बनल्यात. अजूनही 41चा पाठला करायचा आहे. या ओव्हरमधले 2 बॉल समाप्त झाल्यात. अजूनही 16 बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी आहेत. 41 चेसिंग खरं तर या क्रीडांगणावरती ना ही कठीण नाहीये. कारण तुम्ही बाउंड्री पहा. ज्या एंडने सध्या तरी बॅटिंग सुरू आहे. तुम्ही स्ट्रेट ड्राईव्ह कराल तर तिथेच बाउंड्री जवळ आहे. लॉंग ऑफ ही जवळ आहे. लॉंग ऑन ही जवळ आहे. त्या अनुमानाने उजव्या हाताच्या खेळाडूसाठी जी मिड विकेट बाउंड्री आहे ना ती थोडीशी लांब आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु जर या क्रीडांगणावरती परफेक्ट मिडल जेव्हा बॅट वरती बॉल होतो ना तेव्हा तो मैदानाच्या बाहेरच गेलाय. त्याच्यामुळे आता या 41 धावा 16 मध्ये बनवायचे आहेत. त्यासाठी आता मेहनत करावी लागेल. 2 खेळाडू आधीच मैदानाच्या बाहेर गेल्यात. पॉवर शेलार हे खूप मोठं नाव आहे भिवंडी बेल्ट मधलं. परंतु त्या भिवंडी बेल्ट मधल्या पॉवर शेलार या टीमला थांबवण्याची क्षमता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आवाज स्पोर्ट्स बिनार करतीये. यावेळेला उचलला गेलाय. आही बॉल मध्ये मिसटायमिंग फिल्डर पोहोचतील का. 3 फिल्डर आल्यात पण तो नो मास लँड मध्ये चेंडू पडला. तिने खरं तर क्षेत्ररक्षकाचं चांगलं कार्य तुम्ही बघितलंय. का बाजूला विकेटी कदाचित मिळाली असती परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेटने या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. बॉल हवेमध्ये होता. 3 फिल्डर आले. बॉल खाली खरं तर तिघेही बघत होते की कोण कॅचला पूर्ण करणार, कंप्लीट करणार. परंतु अगदी 3 खेळाडूंच्या पुढ्यात हा चेंडू पडण्यात आला आणि या बॉलवरती 2 धावेने टीमची धावसंख्या 9. दुहेरी धाव बनतीये. मोठा फटका येत नाहीये. माहिती आहे की सध्या तरी ललित सोडून कोणत्याही खेळाडूच्या बॅटमधून मोठा फटका पाहिला नाही. त्या अनुमानाने हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. परंतु त्या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 9. 1.3 षटकांचा खेळ समाप्त झाला. या ओव्हरमधले अजूनही 3 चेंडू शिल्लक. बहुत यार राऊंड द विकेटने उचलला गेलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षकालाही समजलं गेलं की आपल्या आव्हाक्या बाहेर आहे आणि बॉल फेकून देत असताना मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक.
थँक्यू. खरं तर आता असं म्हणेल टीम पॉवर शेलार की भावा दम लागतो पॉवर शेलारला हरवायला. अंडर 70चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बॅटमधनं आला षटकार. पहिला फटका मिस्टामिंग खेळाडूला नक्कीच ती कॅच जज करता आली आणि त्या अनुमानाने आपण परफेक्टली स्लॉट मधला चेंडू मयुरेश भोईरचा तडाखा षटकार आलाय. यावेळेला जरूर पुढे ठेवण्यात आला, माहिती पडला आता, कारण गोलंदाज समोर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पिच करतो, त्याच्यावरती मोठा फटका येतो. मग त्यानंतर गोलंदाज हाही विचार करू शकतो की लेग स्टंप वरती बॉल टाकल्यानंतर ते मैदानाच्या बाहेर जातात, म्हणून ऑफ स्टंप वरती बॉल टाकला, 5वा बॉल. आणि इथनं थांबवत असताना मयुरेश भोईरला टीमची धावसंख्या 15 आणि या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. मयुरेश तयार, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आता झाला मिस्टामिंग. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फिल्डर आहेत, आता थांबवलं गेलं फिल्डरने, डोक्यावरती कॅप, सुंदर कॅच पकडली गेली. त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे फिल्डर प्रणव आणि त्याच्या हातामध्ये कॅच, फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर मध्ये 3 गडी बाद, धावा 15, पॉवर शेलार. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्यात 15. 24 बॉलच्या मॅच मध्ये 48 चेस करत असताना सध्या तरी 15 धावा टीमच्या टोटल मध्ये, म्हणजेच येणारे 12 बॉल मध्ये बनवायचे 33. सरासरी मेंटेन जर ठेवायची असेल ना, तर इथनं आता जी मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये जाईल त्या मिडल ऑर्डरच्या बॅट्समनांना सुद्धा आता सुंदर कार्य करावं लागेल. कारण आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जाईल 5व्या क्रमांकाचा खेळाडू, टॉप ऑर्डर मध्ये तो मैदानाच्या आतमध्ये जाईल. एखादा विकेट गेला की मिडल ऑर्डर वरती त्याची मोठी जिम्मेदारी येईल. आणि खेळच असा आहे क्रिकेटचा की जिथे तुम्हाला जिम्मेदारीने क्रिकेट खेळावा लागतो. कारण पूर्ण गावापैकी आपल्या 12 खेळाडूंपैकी आपली निवड जेव्हा होते ना, तेव्हा असं समजून जा की तुमच्यामध्ये काहीतरी वेगळी खासियत आहे क्रिकेटची, म्हणून तुम्हाला पूर्ण गावामधून सिलेक्ट केले गेलेलं आहे. मग गावाची जेव्हा टी शर्ट तुम्ही अंगावरती परिधान करता, त्या टी शर्ट वरती तुमचं नाव असतं, तेव्हा समजलं जातं की आपल्या गावासाठी आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. हे दोन्ही संघ गावासाठी क्रिकेट खेळतात, स्वतःच्या अस्मितेसाठी खेळतात, स्वतःचं नाव लौकिक करण्यासाठी खेळतात. परंतु या स्पर्धेमध्ये खरं तर आपल्याला अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळून पुढे जायचं आहे, हे आता दोन्ही संघांना मनामध्ये घ्यावं लागेल. कारण जेव्हा आपण कोणती गोष्ट मनापासून करतो ना, तेव्हा त्यामध्ये आपला विजय जरूर होतो. परंतु क्रिकेट आहे, विजय आणि पराजय याच्यामधला अंतर तोच कापतो जो चांगली मेहनत करतो. आणि सध्या तरी या दोन्ही टीम्स एकंदरीत समान मेहनत करताना पाहायला मिळतात. 33चं लक्ष अजून बाकी आहे. 48 धावा बनवायच्या त्या अनुमानाने 3 विकेट गेल्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय, क्रमांक 5 वरती विजय, ज्याच्या नावावरती जय, ज्याच्या नावात विजय आहे. परंतु तो आपल्या टीमला विजय मिळून देईल का? कारण 12 मध्ये अजूनही जर आपण पाहिला गेला तर 33 बनवायचे आहेत. आता प्रणय भोईर मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये, ज्याच्या हातामध्ये कॅच बघितली, शेवटच्या बॉलवरती जी सफलता मिळाली त्याच्याच हातामध्ये ती कॅच तुम्ही पाहिली. आता तो आलाय बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्या समोर कोण आहे तर स्ट्रायकिंग एंड वरती विजय, ज्याच्या डोक्यावरती रेड कॅप आहे. 11 मध्ये बनवायचे 33 आणि प्रणय होता तयार. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट लॉक्सअप करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील झाली, परंतु स्वतः सांगतात विजय की बॅटला स्पर्श झालाय, त्याच्यामुळे अपील थोडीशी कमी केली गेली. 1 धाव मिळेल, अजूनही स्कोर कार्ड कमी होईल. आता ना अशाच पद्धतीचे बॉल टाकायचे आहेत, कारण माहिती आहे की 33 धावसंख्येचा 2 ओव्हरमध्ये बचाव करायचा आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅचचं समीकरण थोडंसं खुळं होईल, समोरची टीम आपल्यावरती प्रेशर टाकण्याचं काम करेल. मग आपल्या माध्यमातून प्रेशर कसं कमी होईल तर डॉट बॉलचा रेशो जास्त वाढवला आणि सिंगल डबल्स जरी गेला ना तरी काही फरक पडत नाही. त्याच हिशोबाने आता इथनं सध्या तरी बॉलिंग करायची आहे. गोलंदाजाला थांबून खेळण्याचा प्रयत्न, अपिश खेळतात, सुंदर फटका कव्हर्सला चाललाय, टप्पा पडलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो हा चौकार. दोन्ही विजय आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांच्या नावामध्ये जय, परंतु एक विजय भोईर ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण 3 सिंगल्स बघितलं. एक विजय नुकता स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळाला, ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय हा सुंदर चौकार.
चौकारा धावसंख्या 20 वरती पोहोचते. आता जो विजयाचा अंतर आहे ना तो थोडासा कमी केला जातोय, कारण 20 धावा 48 लक्ष्य होते या मॅच मध्ये. आणि 20 धावा म्हटल्या गेल्या ना तर सध्या तरी एक सन्मानजनक धावसंख्येवरती पोहोचतोय तो म्हणजे संघ पॉवर शेलार. नुकताच आलाय चौकार, थोडासा प्रेशर वाढला असेल प्रणय भोईर वरती. ओव्हर द विकेट उचलण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर बॉल स्विंग करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये ब्रिटन क्रीजचा कोपरा आहे ना त्या कोपऱ्याचा वापर केला, कारण तिथूनच हा बॉल पिच झाला. माहिती की लेदर खेलपट्टी आणि तिच्यावरती जर बाउन्स नकोय ना तर ती गती आणि तो टप्पा आपल्याला नियंत्रित ठेवावा लागेल. तेच केलं गेलं, टप्पा नियंत्रित ठेवला, लाईन पुढे ठेवण्यात आली आणि इथं बीट करत असताना ते म्हणजे विजयला ज्याच्या मॅटमधून चौकार आला त्या विजयला थोडंसं शांत ठेवलं जातंय आणि धावफलक सुद्धा शांत 20 या आकड्यावर. उचलण्याचा प्रयत्न, स्लॉट मध्ये बॉल जाईल प्लॉटच्या बाहेर, चेंडू सीमा पार, षटकार. सुंदर फटका. ऍक्शन रिप्ले तुम्ही जरूर सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात. ओव्हर द विकेटने आले, जरूर लेंथ थोडीशी आता मागे ठेवण्यात आली. मागे लेंथ ठेवणारा हा बॉल स्लॉट मध्ये परफेक्टली आणि त्याला पाठवलं गेलाय प्लॉटच्या बाहेर म्हणजे षटकार आलाय. 33 लक्ष्य 12 मध्ये बनवायचं होतं, चौकार आला, षटकार आला. आपण पाहिलं या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च झाल्या आणि त्या धावा ज्या खर्च झाल्यात ना त्या अनपेक्षित नव्हत्या, त्या म्हणजेच बॉलिंगच्या माध्यमातून. आता समीकरण थोडंसं चेंज होईल आणि आता समीकरणामध्ये खरं तर आणखीन धावा या थोड्याशा लेस केल्या जातील. अजूनही 22 बनवायचे आहेत. आउटसाइड ऑफ सम, अवे प्ले फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवायचा होता चेंडू, परंतु जास्तच दूर ठेवला. या बॉलवरती आता मिळेल सिंगल. एखादी विकेट ना खरं तर या धावसंख्येना जो वाढ मिळाला ना त्या धावसंख्या कुठेतरी गाळू शकतात, परंतु ती विकेट यायला हवी. दोन्ही विजय आता मैदानाच्या आतमध्ये सेट झाल्यात. ओव्हर द स्टंप, रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. खरं तर हा मनोवैज्ञानिक दबाव सुद्धा असू शकतो, कारण जेव्हा अशा मॅचेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता, आपल्या विरोधात जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा अनेक वेळा मनोवैज्ञानिक दबाव खेळाडूंवरती असतो. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेटने आता बॉल चांगला आहे. प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर ना या गोलंदाजाने ना फलंदाजाला शांतच ठेवलाय, कारण पहा एक चौकार आला, त्याच्यानंतर डॉट बॉल आला, त्याच्यानंतर आपण पाहिला तर षटकार आला, त्याच्यानंतर जर आपण पाहिला गेला तर हा व्हाईट बॉल नंतरचा डॉट बॉल तुम्ही बघत आहात. म्हणजे सुरुवाती या षटकामधली चांगली झाली आणि आता शेवटी थोडासा चांगला होताना पाहायला मिळतोय. बहुत यार, लो फुल टॉस बॉल मागे चाललाय. दुसरा चेंडू खूप चांगल्या रीतीने राहिला, एक धाव पूर्ण करायचे, विजय पुढे आले, परंतु धाडस मानस यामध्ये थोडासा का होईना परंतु छळ तुम्हाला पाहायला मिळाला. अशा प्रकारे जो षटक होता तिसरा, तो तिसरा षटक या ठिकाणी संपला. 48 ही चेस होती आणि 48च्या चेस मध्ये आपण जर पाहिलं तर धावपालकावरती धावा 27, म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावा बनवायच्या आहेत टीम पॉवर शेलारला. सध्या तरी स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. माहिती की सध्या तरी हवा विपरीत होती, मोठे फटके त्या एंडने जर आपण खरं तर खेळलो तर चांगली परिस्थिती होती, कारण हवा जर आपण पाहिली गेली ना तर हवा ज्या एंडने बॅटिंग सुरू होती, ज्या एंडने उजव्या हाताचा फलंदाज खेळत होता ना त्याच्यासाठी खूप चांगली होती. परंतु हाही आता विचार करावा लागेल की आता अपोजिट सगळं घडेल. 21 धावा बनवायचे आहेत, ओव्हरमध्ये 3 मोठे फटके यायलाच हवेत, तेव्हा आपण कुठे हा सामना जिंकू शकतो. या विचाराने आता खरं तर या मॅचला सुरुवात करावी लागेल, ती म्हणजेच पॉवर शेलारला. हा सामना पाहतोय आजच्या दिवसातला तिसरा. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल टीम टेमगरपाडा त्यांच्या विरोधात टीम ब्राह्मणदेव भाटाल. एक बिग बॅटल, 2 क्रिकेटच्या भिवंडीतल्या महासत्ता एकमेकाच्या विरोधात तुम्हाला लढतीमध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आम्हाला SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून खरं तर ऐकतात, या स्पर्धेला आनंद देतात, ही स्पर्धा पाहतात, विनंती करेन की SK एंटरटेनमेंटला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजेच नोटिफिकेशनच्या माध्यमातून अशा अनेक साऱ्या स्पर्धा जे त्या कव्हर करत असतात त्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून सर्वप्रथम पोहोचतील. शेवटचं षटक असेल रोहन भोईरचं. 21 त्याला डिफेंड करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला विजय आहे.
ज्या विजयच्या बॅटमधून आतापर्यंत मोठा फटका बघितला नाही, 3 सिंगल्स फक्त आपण पाहिलं, तर तो विजय आता असेल ऑन स्ट्राईक. 6 मध्ये बनवायचे 21. बॉल तयार. राऊंड दी स्टंप, खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढला, टप्पा पडला. अनुमान चांगला राहिला मिड विकेटचा, कारण पडल्यानंतर जास्त बाउन्स होणार नाही. गवताचं गालीचे त्या अनुमानाने इथनं पाहायला मिळते सिंगल. खोलवर टप्प्याचा बॉल होता. पहिलाच बॉल यॉर्कर लेंथवरती टाकला. खूप चांगला बॉल होता. अंपायरलाही वाटलं की खूप चांगल्या प्रकारे ही लिगल डिलिव्हरी आहे, त्याच्यामुळे अंपायर्सने सुद्धा त्याच्या पाठीवरती लगेच थाप मारली. कारण एक खेळाडूची खरं तर जास्त चर्चा ना ॲज अ अंपायर तुम्ही जास्त करत असतात, त्याच्यामुळे नक्की चांगल्या बॉलची या ठिकाणी पिचिंग केली गोलंदाजाने. यावेळेला शॉर्ट बॉल, आता चुकीचा बॉल आणि त्या चुकीच्या बॉलवरती चोख प्रत्युत्तर. बॉल लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. पहा 21 समीकरण, 6 बॉल होते. पहिला बॉल चांगला राहिला, पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल शॉर्ट, त्याच्यावरती षटकार. समीकरण आता बदललेले तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजेच आता येणारे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 14. मित्रांनो, कारनामा क्रिकेटमध्ये कधी होऊ शकतो, कोण विसरेल ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मधली मॅच. समोर असताना खरं तर दैसरचा सुमित भोईर, करण दुले बाद झाल्यानंतर गॉडसन किका मैदानाच्या आतमध्ये गेला. 3 बॉल 13ची गरज असताना त्याच्या बॅटमधला षटकार, आलेला नो बॉल, त्याच्यावरती आलेला चौकार, त्याच्यानंतर त्या बनलेल्या गेलेल्या धाबा आणि सुपर ओव्हरमध्ये गेलेली ती मॅच. खरं तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतो आणि त्या क्रिकेटमधल्या खरं तर रंगरंगोटीला आपल्याला रंगवायची असेल ना तर ती मेहनत ही आता करावीच लागते. आता पहा, मेहनत एका बाजूला खूप चांगल्या प्रकारे करतो पॉवर शेलर, ज्याच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून 3 मोठे फटके आलात आणि आता समीकरण उरले गेले ते म्हणजे 4 चेंडू 14 धावेचं. रोहन तयार. 4 चेंडू 14 धावा. मागे खेळल्यात बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आलाय, परंतु डायरेक्ट हिट करणार नाही. विकेट किपरला माहिती आहे की बॅकअपला फिल्डर नाहीये. बॅकअपला फिल्डर असला तरी आपण जर पाहिला गेला तर एकशाच्या स्वरूपाने धावसंख्या नकोय. ज्या वेळेला 21 धावसंख्येची गरज होती 6 चेंडूमध्ये, त्यावेळेला आपण जर पाहिलं गेलं तर आता सध्या तरी स्कोरबोर्डवरती धावा आहेत 35-48 ची चेस होती. धाव बनल्या गेल्यात 35, म्हणजे 3 चेंडू आणि 13 धावा. कोणाचे वाचतील 3-13, येणारे 3 बॉल ठरवतील. परिस्थिती विपरीत असताना विकेट किपरने सांगितलेला तो कान मंत्र तो आता कामी येईल की दुसऱ्या बाजूला अटॅक आतापर्यंत केला नव्हता तो विजय मारेल षटकार. यावेळेला चांगला फटका गॅपमध्ये चाललाय. गॅपमध्ये फिल्डर अगदी पाहत राहिले आणि बॉल चालला गॅपमध्ये, बॉर्डर लाईनच्या बाहेर. स्वीपर कव्हर चिरत असताना हा चौकार. 2 चेंडू 9 धावा शक्य आहे. 2 चेंडू 9 धावा बनवू शकतील. आतापर्यंत शांत असलेला विजय भोईर, त्याच्या बॅटमधून हा पाहायला मिळाला चौकार. ज्या अनुमानाने आपण पाहिलं गेलं तर एक षटकार याला, तेव्हा हा समीकरण थोडासा बदलला होता, परंतु आता बदललेली परिस्थिती पुन्हा एकदा पॉवर शेलारच्या बाजूने येईल की आवाज स्पोर्ट्स भिनार यांचा आवाज मैदानाच्या आतमध्ये विनर म्हणून गुंजेल. तर आपल्याला पाहायचं या 2 बॉलवरती 2 चेंडू 9 धावा. समोर विजय आणि त्याच्या समोर रोहन भोईर. 2 चेंडू 9 धावा आणि चेस कंपल्सरी. यावेळेला उचलला गेला बॉलमध्ये फिल्डर त्या ठिकाणी डाऊन दी बॉल. पकडली गेली का कॅच पाहावं लागेल आणि वॉड कॅच. आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल प्रेशर असताना त्या प्रेशराइज मॅच मध्ये सुंदर झेल पकडला गेला. लॉंग ऑफला फिल्डिंग करत असणारा हर्षल त्याच्या हातामध्ये सुंदर झेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, सुंदर फटका होता बॅटवरती, परफेक्टली मिडलिंग. परंतु आपण जी चर्चा केली जेव्हा या ओव्हरला सुरुवात झाली की ज्या एंडने धावा 21 चेस करायच्या आहेत ना त्या एंड मध्ये तुमच्या हवा विरोधात आहे. कारण हवा सध्या तुम्ही पहा, हवा ज्या एंडने खरं तर बॅटिंग सुरू आहे त्या एंडने हवा अनुकूल नाहीये. त्याच्यामुळे स्ट्रोक एक्झिक्यूट जरी तुमचा झाला तरी हवेच्या साह्याने बॉल जास्त लांब जाऊ शकत नाही आणि एक्झॅक्टली तेच झालं. खूप सुंदर फटका होता, असं आपण म्हणू शकत नाही की या फटक्यामध्ये ताकद नव्हती. या फटक्यामध्ये ताकदही होती, परंतु फिल्डरचे सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. त्याने कॅच पकडली गेली आणि आता 1 चेंडूमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत.
मिशन इम्पॉसिबल सध्या तरी आहे. एखादा खराब बॉल आला तर कदाचित या मॅच मध्ये पॉवर शेलार संघ अजूनही विजयाचे स्वप्न पाहू शकतो. बॉल तयार, शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलमध्ये 9 धावा हव्या होत्या आणि अशा प्रकारे चौकार जरूर आला तरी हा सामना खरं तर जिंकेल तो म्हणजेच आवाज भिनार. आणि आवाज या ठिकाणी जरूर गुंजला गेला की विनर संघ भिनार आणि हार्ड लक म्हणूया आपण पॉवर शेलारला. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच या ठिकाणी घोषित करणार आहोत. नो डाऊट, कारण बॉलिंग खूप सुंदर झाली असं म्हणू शकत नाही की बॉलिंगमध्ये काय कमतरता होती, परंतु बॅटिंग करत असताना ज्या 21 धावा खरं तर बनल्या नसत्या तर 48 धावसंख्येचं टार्गेट समोर राहिलं नसतं. सो आपण देत आहोत कपिल घाटाळला मॅन ऑफ द मॅच. आणि सुरेश गुलवी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. घाटाल येतो घाटा नाही, कपिल घाटाल ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तत्पूर्वी आपण स्वागत सत्काराकडे बोलणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित सुरेश गुलवी साहेब आणि त्यांचा हेतुचित सन्मान इथे केला जाईल. योगीजी गुलवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे, कारण त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किरण भोईर माजी सरपंच भिनार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. तत्पूर्वी आपण स्वागत सत्कार बोलूया. सुरेश गुलवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतुचित सन्मान योगेशजी गुलवी यांच्या शुभ हस्ते केला जातो. हे आपण पाहू शकता. शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित हार्ड हिटर भिनार कुमार गुंड, क्रिकेटमधील एक मोठं नाव, नक्कीच ज्याच्या अनेक खेळ्या नक्कीच आपल्या डोळ्यासमोर आहेत. खास करून बीड यांचे कर्दनकाल म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आणि तिथून त्यांनी मागे ओलून पाहिलेलं नाही. असे कुमार गुंड यांचा हेतुचित सन्मान योगेशजी गुलवी यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. आणि कुमार गुंड यांना देखील या स्पर्धेमध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. तर देऊया आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक कपिल घाटाल. आपण या कपिल घाटाल ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि किरण भोईर जे माजी सरपंच भिनारचे आहेत त्यांच्याकडून कॅश प्राइज देखील 500 रुपयाचं आलेलं आहे. तर सुरेश गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते हे ट्रॉफी दिली जाते आणि कुमार गुंड आपण आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज द्यायचं आहे. हे आपण पाहू शकता. कपिल घाटाल याच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. वेल प्लेड कपिल अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलू आपण पुढील सामने.